हाय हेलो वेलकम टू माय चैनल गाइस। तर आज हम जा रहे हैं गाथा मंदिर, देहू के गाथा मंदिर की सैर करने वाले हैं हम। आणि माझ्यासोबत आहे दर्शन। तर आपण गाथा मंदिरचा इतिहास आणि गाथा मंदिराबद्दल खूप काही गोष्टी शिकणार आहे तिकडे जाऊन। तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा सगळ्यांनी आणि येस चला आपण तिकडे गेल्यावर भेटूयात। बाय बाय। फाइनली वी हैव रीच्ड गाथा मंदिर के इधर और व्यू बहुत अच्छा है और माहौल भी बहुत सही है गाइस। सो लेट्स गो। सो हम अंदर आ गए हैं और आप बैकग्राउंड में देख सकते हो तो व्यू इज़ अमेजिंग। और लेट्स गो, हम अंदर जाने वाले हैं अभी। तो ये है एंट्रेंस। यहाँ से हम एंटर करने वाले हैं गाथा मंदिर को। और ये देखो यहाँ से हम एंटर करने वाले हैं। और गाइस शायद अंदर फोटोग्राफी अलाउड नहीं है और वीडियोग्राफी भी अलाउड नहीं है, पर यस हम जितना आपको दिखा सके उतना हम दिखाएंगे। सो लेट्स गो। सो यहाँ हम चुपके आए हैं और वीडियो निकाल रहे हैं। और आप ये बैकग्राउंड में देख सकते हो सब गाथा लिखे हैं हमारे श्री संत तुकाराम महाराज जी ने। सो अभी हम ऊपर जाएंगे, सो ऊपर का व्यू भी हम कैप्चर करेंगे। हरे जय जय राम, हरे जय जय राम, हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम। गाथा मंदिर बद्दल काहीतरी सांगा बाबा। गाथा मंदिर म्हणजे असं आहे, तुकाराम महाराज ज्यावेळेस गाथा पाण्यात टाकला रामेश्वर भट्टांनी आणि त्यांचे समजा जे विरुद्ध होते ते गाथा दगडं बांधून पाण्यात टाकला, त्यावेळेस तो 13 दिवस तिथं तुकाराम महाराज अनुष्ठान केली जागा आहे म्हणून इथं गाथा मंदिर झालेले आहे। या ठिकाणी 13 दिवस तुकाराम महाराज अन्न पाणी नाही काहीच नाही खाल्लं असं अनुष्ठान केलं आणि नंतर 13व्या दिवशी 12 वाजता इथं पांडुरंग स्वतः असं गाथा घेऊन उभा राहिला पाणी। आणि तुकाराम महाराज 450 वर्ष झाले आणि 1990ला एक बांधकाम चालू होतं। तो गाइस ये जो मंदिर है वो 1990 1990ला या मंदिराची स्थापना झाली आहे। आणि 2008ला ही मूर्ती बसली होती। ये जो मूर्ती है तुकाराम महाराजांची संत तुकाराम महाराजांची जी मूर्ती आहे ती कधीच स्थापन झाली बाबा? 2008ला स्थापन झाली आहे। आणि तुम्ही इकडे कधीपासून आहे? 2021 पासून बाबा इकडे आहेत आणि ते इकडे श्रद्धा करतात, दिवसभर ते असतात, नेहमी आपल्याला इकडे दिसतात। आणि येस खूप चांगलं वाटतं बाबांना भेटून। बाबा रामकृष्ण हरी। तर गाईज आता आपण बाबांचा निरोप घेऊ आणि इकडून निघूया। बाय बाय। सो गाइज हम आहे इंद्रायणी नदी के इधर। और इंद्रायणी नदी ही अशी नदी आहे जिकडे श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथा हे केल्या होत्या। आणि तुम्हाला जो माहिती आहे गाथाचा इतिहास तो आपण बघितला तो म्हणजे गाथा फ्लोट होतात आणि ते सगळं ते सगळं इकडेच घडलेलं आहे।
आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. इट्स अमेझिंग. इट लुक्स लाईक अ ट्राय कलर फ्लॅग यू नो. व्हाईट, ऑरेंज, ग्रीन आणि रिफ्लेक्शन काय बाप आलं आहे. हे बघा काय भारी रिफ्लेक्शन आहे. आणि मला असं वाटतं की नेचरचा इतका भारी व्ह्यू असल्यावर ना पॉझिटिव्हिटी येते. अँड